उपवास असते सकाळपासून. तर चेहरा बघा कसा झालेला आहे, थोडा छिंडलेला आहे. तुला म्हटलं तर तरी जास्त उपवास करू नको. तर साईबाई भलक्ष्मी म्हणतात आणि त्याचं सर्व तयारी वगैरे करावं लागते. तर बघूया आपण कशा प्रकारची राधिकानं पूजा वगैरे मांडलेली आज. नमस्कार मित्रांनो, तर कसं काय मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. इकडे राधिका किचनमध्ये काय करताय का? मी का कढी करत आहे. कढी इकडे खीर केलेली आहे, कढी करत आहे. खीर बघा छान केलेली आज खीर. ॲक्च्युली खीरचा व्हिडिओ घ्यायचा होता रेसिपी पुढच्या वेळेला. हां, तर डायरेक्ट कसं ॲक्च्युली करून टाकलं. तेव्हा मी 2 मिनिटासाठी बाहेर गेलो होतो, कारण आज तिला आहे उपवास. हो, उपवास म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. उपवासाच्या भीतीमुळे तिला वाटलं व्हिडिओ घेतात की नाही घेत, पण लवकर बनवून टाकली तिनं. इकडं खीर आणि इकडं चालू सध्या कढी. कढी कशाची, ताकाची का दह्याची? दह्याची. ताकाची दह्याची दोन्ही बनवतात. आणि सर्व असतात का पूजेला? हे कढी पण असते का? हो, नैवेद्याला सर्व असते, आपापल्या परीनं सर्व काही बनवते. पण यार आज उपवास म्हटलं की तुझा आवाज डाऊन झाला. डाऊन म्हणजे उपवास असते सकाळपासून. तर चेहरा बघा कसा झालेला आहे, थोडा छिंडलेला आहे. तुला म्हटलं तर तरी जास्त उपवास करू नको. हे धरावंच लागतात. तरी उपवास केलेला आहे. काय म्हणा, माझी तर सकाळीच म्हटलं तिला उपवासाच्या वरती मंगला बनवू आणि केला पण तर खा जातो. काय मग आज का कसं केला उपवास ते तुझं? नाही, फळं वगैरे खाल्ले होते ना, आणि दिवसभर गोळच खावं लागतं. तर बासुंदीमध्ये काय काय टाकलेलं आहे तू? बासुंदीने खीर केलेली आहे. अच्छा, मला वाटलं बासुंदी आहे का? नाही नाही, आणि खीर म्हटलं की कशाची आता? खीर रव्याची. रव्याची केली का? हो. तांदूळाची पण करतात ना? नाही, तांदूळाची ते पित्रामोश असते ना, तेव्हाच करत असतात. अच्छा, ते वेगळं असते. सध्या तर रव्याची खीर केलेली आहे. हो, आणि हे म्हणतात ना गोड, गोड. गुरुवार असला तर काहीतरी गोड करतात आणि त्याच्यावरती उपास सोडतात. हो, त्याच्या हिशोबानं तिकडं केलेले मस्तपैकी खीर. रव्याची. आणि काय काय टाकलं त्यामध्ये सर्वात सांगशील एक वेळेस? त्याच्यात रवा घेतलेला आहे, पहिले तुपामध्ये त्याला फ्राय म्हणजे भाजून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यात दूध टाकलेलं आहे, आणखी विलायची, सर्व खोबरं, तर आणखी काजू बदाम, ॲक्च्युली सांगायचं झालं सर्व टाकलेलं आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला पुन्हा एकदा चांगली रेसिपी बघायची असेल तर. कारण मला जी आहे बासुंदीची थोडीशी रेसिपी, खिरीची रेसिपी दाखवायची होती, पण ते थोडं घाईमध्ये झालं. त्याच्यामुळे पुन्हा कमेंट करा तुम्ही एक वेळेस, जेणेकरून आम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला त्याची रेसिपी घेऊन येईल. आणि इकडे कढी झालेला तयार. काय काय केलं मग तू आता पूजेसाठी? पूजेसाठी सकाळी पूजा मांडलेली आहे, नैवेद्य दाखवायचं आहे आता, आणि आरती वगैरे सगळेच केलेले. तर आता झालं तिकडे. आता पूजा पण बघूया आपण. कळत असलं की तिकडे जाणार आहे तर आता नैवेद्य काढते. आणि नैवेद्यामध्ये आता काय काय घेणार? सर्व पापड, कुरडी. दाखवा सर्व. मग पहिले दाखव सर्व काय काय केलं तर. तरी ते बघा अशा प्रकारे छानसे पापड केलेले आहे. हो, तिकडे वर हे बघा, पापड आहे, कुरवडी पण आहे. हो, आणि छोट्या पापड आहे. कशाचे आहेत? ही का रव्याची म्हणतात ते. रव्याची पापड आहे. आणखी बस असतात तांदूळाची. आणि तो पापड आहे ना तळलेला, तर असं केलेलं आहे. आणि इकडं दुसरं आणखी परत आणखी वांग्याची भाजी केली. तर उपास म्हटल्यावर ॲक्च्युली करणं होतं पाहिजे ना, ते खूप सारं केलेलं आहे. वांग्याची भाजी पण केलेली आहे इकडं. आणखी दुसरं भात केलेला आहे. भात केलेला आहे. हो, आणखी हो, पोळ्या केलेल्या आहे. आणि तिकडे त्या गंजत काय दूध आहे. हां, तिकडे दूध वगैरे आणलेलं तर ते केलेलं गरम. आणि इकडे आईचं चालू आहे. काय करताय? ते डाळ धुरायली. तर बघा, आई पण रिकामी बसलेली नाही आहे. म्हणत असेल की राधिकाची पूजा वगैरे चालू आहे, तिचं तयार चालू आहे. तर आई काय करताय? तर आई इकडे आहे. काय करताय? डाळ धुत आहे. कशाची आहे ती? उडदाची डाळ तांदूळ आणि तांदूळ. सकाळी पण हे करत कशासाठी आहे? सकाळी इडल्या डोसे करायचे. तर असं मित्रांनो, सकाळचा नाश्त्याचा प्लॅन जो आहे तो आहे इडली डोस्यावरती. त्याच्यामुळेच असं तयार वगैरे चालू नाश्त्यासाठी उद्याचं. आणि पाहिलं असेल तांदूळ आता भिजू घालायचे का?
सकाळीच घातलं भिजत. आता ऍक्च्युली आई निसत वगैरे धुत आहे, पण इडली इकडेच करणार आहे राधिका. आणि तुम्ही पाहिलेला इडलीचा व्हिडिओ कसा असते हो तर टाकलेलं जेणेकरून आहे. हां तर फक्त हेच राहिलं होतं दाखवायचं की कशाचं करतो आम्ही तर उडदाची डाळ आणि तांदूळ हेच ना, का आणखी वापरावं लागते त्यामध्ये काही नाही. दुसरी डाळ पण असते का काही? नाही दुसरी नसते. हां आपण ॲपेला भरपूर डाळी वापरू शकतो हां जशा पाहिजे तशा. अच्छा तूर पण हां हरभरा बरबटी मुंगाची मुगाची उडदाची. बरबटी. तर हे ॲपे झाले हो आणि इकडे नैवेद्य काढलेला आहे. आणि आज काय असते का, कोणत्या देवीचं असते विशेष? वैभवलक्ष्मी. लक्ष्मी. तर असं आहे वैभवलक्ष्मी म्हणतात आणि त्याचं सर्व तयारी वगैरे करावं लागते. तर बघूया आपण कशा प्रकारची राधिकानं पूजा वगैरे मांडलेली आज. आणि आईच इकडं संपत आलेलं सर्व आता डाळ वगैरे धुणं. तर इकडं अशी मांडलेली आहे मस्तपैकी वैभव लक्ष्मीची पूजा. आणि तुम्ही लक्ष्मी मूर्ती पाहिलं सर. आणि याचं शेवटच्या गुरुवारी, हे पहिला गुरुवार असल्यामुळे आपण साधी सिंपल मांडलेली आहे. आणि शेवटचा गुरुवार असते ना त्या दिवशी पूर्ण डेकोरेशन वगैरे करायचं, उद्यापन असते त्या दिवशी. तर हे पहिला गुरुवार आहे आणि या महिन्यात 4च आहे का? हो 4 चारच. गुरुवार आहे. आणि 4थ्या गुरुवारी उद्यापनाचं म्हणजे ते काय म्हणतात सौभाग्यलक्ष्मी. हो तर त्यांना वगैरे बोलावतात आणि ते पूजा आणि ते काय असते आणि फळं देऊन आणि पोती देऊन त्यांची. हां तर पोथी असते, तर पोथी द्यावं लागते आणि सर्वांना उपास वगैरे सोडतात सोबत. ते काय म्हणतात सौभाग्याचा आशीर्वाद देतात हो अशा प्रकारचं. आणि वैभव लक्ष्मीचं जे महिन्यातलं जे दर्शन असते किंवा मग उपास केलेले असतात तर ते सोबत सोडतात. तर असंच असते गोड गुरुवारचं व्रत. आणि तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती पाहिली असेल, छानशी मूर्ती आहे. आणि दिवाळीला हीच आणली होती आम्ही आणि मस्तपैकी दिवाळीचीच सजवलेली. हां करतात खूप छान दिसत आहे ग. हो. एकदम जशी लक्ष्मीच्या हातात मूर्ती घेतली ना तशीच छानपैकी हो राधिकाने जी निवडली होती ती छानच होती. रस आहे आणि इकडे नैवेद्य वगैरे काढलेला आता. हो नैवेद्य वगैरे काढलेलं आहे, साधं सिंपल केलेलं आहे. तर सध्या आजचे दिवस साधा सिंपलच केलेला आहे. कारण जे 4था गुरुवार येईल ना हो त्यावेळेस चांगलं राहील आणि मोठं राहील. डेकोरेशन पण राहील, हो उद्यापन. पूजा पण चांगली राहील. आणि होता होईल जर काही काय म्हणतं ते देता आलं किंवा मग पूजा वगैरे सोबत करता आली तर सोबत पूजा राहणार आहे. हो आणि इकडे पूजेमध्ये बघा तिने काय काय म्हणलेलं आहे. तर थोडंसं काय म्हणतात खरबूज हां काही ठेवतात, काही नाही ठेवत, फळं ठेवतात. आणि हे जांब आहे का लिंबू आहे? जाम ठेवलं. जाम ठेवलेला आहे, छोटा जांब आहे वेळेवर कारण मी बाहेर असल्यामुळे. आणि इकडं कळस मांडलेला आहे. हो आणि विशेष म्हणजे आंब्याचे पानं जे आहे आमच्या घर आहे समोर, म्हणजे आम्ही जे आंब्याचं झाड लावलं होतं त्याला पानं निघाले होते आणि ते पानच पूजेसाठी कामी आलेले आहे. आणि पहिल्यांदा त्याचा वापर झालेला आहे हो घरासमोरचं झाड. आणि इकडं गुलाबाचं जे आहे डांगा वगैरे, जांबाची पानं असं म्हणतात. ते 5 प्रकारचे पानं आणि फळं वगैरे ठेवतात. त्याच्या हिशोबाने थोडीशी साधी पूजा मांडलेली आहे. गजानन महाराजाचा फोटो पण आहे. आणि इकडं देवघर आहे, तुम्ही पाहिलंच असेल आपलं देवघर पण बऱ्याच वेळा, खूप वेळा. आणि आता राधिका उपास वगैरे सोडणार आहे ना, हो उपास. कारण दिवसभराचा उपास म्हटल्यावर उपवास होत नाही माझ्या. उपास हो ना, तुझ्या त्या चेहऱ्यावरूनच समजत आहे कशाला उपास करायचा. हो ना, पण करावंच लागते ना, जे नियम आहेत ते करावंच लागते. तर असं आहे मित्रांनो, बघा किती वेळा म्हटलं उपास करायला नाही पाहिजे. पूजा सकाळीच केलेली आहे मी. ही पूजा सकाळची संध्याकाळची असं काही असते का? नाही नाही सकाळीच म्हणतात, पण काही जण आता शक्य नसलं तर कोणी संध्याकाळी मांडू शकते, म्हणजे दिवसभर पूजा असते. तर मस्तपैकी इकडे छानशी पूजा वगैरे मांडलेली आहे. आणि आता लगेच उपास वगैरे सोडायचा तिचा. हो तर तिला म्हटलं बरं तरी काही खाशील काही तरी सर्व बघ जो खाल्लं उपासाला fruits तिनं काय खाल्ले. केलं काय माहित. कारण तिच्या आवाजावरून समजत आहे मला थोडंसं जास्तच उपास झाला त्याचा. तर असा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकला असेल तर फॉलो करा. आणि इकडे आईचं काय चालू आहे आता? झालं का, आई गेली का तिकडे? आई आहे, होय, सामान घेऊन जेवायला. जेवण करायचं ना आपल्याला. जेवण करण्यासाठी तयार करायची आहे त्याच्या हिशोबानं.
तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना इकडेच बाय करशील. बाय. बाय.